नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आपण रोज देवपूजा करतो आणि देवांना अंघोळ घालत असतो. पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात. तर हे नियम कोणते? तर बघा, आपण जर हे नियम पाळले तर आपल्याला देवपूजेचे पूर्ण फळ हे मिळत असते. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये देवपूजा करतो. आपल्याला या देवपूजेचे संपूर्ण फळ पाहिजे असते तर आपल्याला या काही नियमांचं पालन केलेच पाहिजे. तुम्ही जर या गोष्टी लक्षात ठेवून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या देवपूजेचे फळ हे नक्कीच मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय, महत्त्व काय, आणि तुमच्याकडून जर अजूनही या चुका होत असतील तर तुम्ही आजचा व्हिडिओ अवश्य बघा. तर या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर रोज देवपूजा करूनही तरीही त्याचं काहीच फळ तुम्हाला मिळत नाही किंवा घराला काही दोष लागतात, तर हे दोष का लागतात? तर देवपूजा करताना या गोष्टी कळत नकळत किंवा चुकीने आपल्याकडनं करायच्या राहून जातात. आपण रोज देवपूजा करत असताना प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि कोणतीही पूजा करत असताना ती अग्नीच्या साक्षीने करायची असते. तेव्हाच त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते. तर तुम्ही जर ही चूक करत असाल तर आजपासून तुम्हीही देवपूजा करताना प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच देवपूजा करायची आहे. तर बरेच जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात, पण देवपूजा करत असताना बसायला एक आसन घ्यायचं आहे आणि नंतर देवपूजा करायची आहे. देवपूजा करत असताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये, तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर देवपूजा केल्यानंतर जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी असतं तर त्याचं काय करायचं? तसेच अंघोळ घालत असताना देवांना अंघोळ कशा प्रकारे घालायची? तर बघा, एक प्लेट घ्यायची आणि एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या डाव्या हातामध्ये एक मूर्ती घ्यायची आहे. प्रथम गणेशांची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये तांब्या घेऊन उजव्या हाताने त्या मूर्तीवरती पाणी ओतायचं आहे आणि डाव्या हाताने मूर्ती चोळून आपल्याला स्वच्छ धुवायची आहे. त्यानंतर ती मूर्ती बाजूला ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसरी मूर्ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. परत आपल्या उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी ओतायचं आणि बोटांनी चोळून मूर्ती धुवायची आहे, स्वच्छ करायची आहे आणि ती बाजूला ठेवायची आहे. तर असं एक एक करून मूर्ती हातामध्ये घेऊन देवांना अंघोळ घालायची आहे. किंवा प्लेटमध्ये एखादी छोटीशी प्लेट उलटी करून त्यावर मूर्ती ठेवून अशा प्रकारेही तुम्ही मूर्तींना अंघोळ घालू शकता, देवांना अंघोळ घालू शकता. तर देवांना कधीही एकत्र अंघोळ घालायची नाही. त्यानंतर देवांना अंघोळ घातलेलं पाणी हे कधीही तुळशीला घालायचं नाही. तर माता लक्ष्मीचंच दुसरं रूप तुळस आहे आणि त्यामुळे हे पाणी तुळशीला कधीही घालू नये. त्यामुळे याचेही दुष्परिणाम आपल्याला लागतात, दोष लागतात आणि हे आपल्याला भोगावे लागतात. तर हे पाणी एखाद्या इतर झाडांना तुम्ही घालू शकता. तसेच हे पाणी रस्त्यावर किंवा आपला पाय पडेल किंवा कोणाचाही पाय पडेल अशा ठिकाणी टाकू नये. बेसिनमध्येही हे पाणी ओतू नये. तर या पाण्याचं आपण पावित्र्य राखलं जातं. तसेच हे पाणी आपण तीर्थ म्हणूनही पित असतो. तर देवपूजेसाठी पाणी आपण घेतो तर ते कोणतं व कसं घ्यायचं? तर हे पाणी अंघोळीच्या आधी हे पाणी भरून ठेवू नका. अंघोळ केल्यानंतरच देवांना अंघोळ घालण्यासाठी पाणी हे भरून ठेवा व ते पाणी देवपूजेसाठी घ्या. तसेच हे पाणी स्वच्छ घ्या. अंघोळ करण्याच्या आधी देवपूजेच्या पाण्याला हात लावू नये. तसेच इतर घरातील कोणालाही अंघोळ न करता त्या पाण्याला हात लावायला सांगू नका. आणि तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा? तर बघा, तुम्ही जर तेलाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूने तो दिवा ठेवायचा आहे. तसेच तुपाचा लावत असाल तर तो देवांच्या उजव्या बाजूने ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर आपण जी देवाला फुलं वाहतो तर ही फुलं सुकल्यानंतर कधीही ती आपल्या घरामध्ये ठेवू नये. ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा ती एखाद्या झाडाखाली जमिनीत पुरू शकता. ती कचऱ्यामध्ये किंवा इतर कुठेही टाकायची नाही. यामुळेही आपल्याला दोष हे लागत असतात. तर असं हे देवांचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे. त्यानंतर आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचं असतं का? तर नाही. तर देवीच्या मूर्तीला हळद कुंकू लावू शकता. तसेच दत्ताच्या मूर्तीला अष्टगंध लावा, बाळकृष्णांच्या मूर्तीला अष्टगंध लावा आणि भगवान शंकरांच्या मूर्तीला किंवा पिंडीला भस्म किंवा चंदन लावा आणि विठ्ठल विठ्ठलांच्या मूर्तीला अष्टगंध लावा आणि रुक्मिणीच्या मूर्तीला हळद कुंकू लावा. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन हे आपल्याला करायचं असतं. तसेच
स्वामी समर्थांच्या मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे, तर या गोष्टींचं पालन हे करायचं आहे. तसेच धूप अगरबत्ती लावतो तर ती जी राख असते, धूप किंवा अगरबत्तीची जी राख असते, तर ती कधीही झाडूने सुपलीमध्ये भरू नये. तर ती राख एका ठिकाणी गोळा करावी आणि एखाद्या झाडाखाली ती तुम्ही टाकू शकता. तर अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होतात आणि त्याचे दोष हे आपल्याला भोगावे लागतात. तसेच देवांना कधीही शिळी फुलं अर्पण करू नये. सुकलेली फुलं किंवा जमिनीवर पडलेली फुलंही देवांना अर्पण करू नये. त्यासोबतच तुटलेली किंवा खराब झालेली आणि वास घेतलेली फुले ही देवांना कधीही वाहू नये. तसेच फुलं वाहताना एका प्लेटमध्ये घेऊनच एक एक करून देवांना वाहावी. आपल्या हातामध्ये घेऊन दुसऱ्या हाताने एक एक फुलं देवांना वाहू नये. तर एखाद्या प्लेटमध्ये घ्या आणि त्यानंतरच एक एक करून देवांना फुलं वाहावी. तसेच देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तर तो जमिनीवर कधीही ठेवू नये. तर त्याखाली दिव्याखाली एखादी प्लेट ठेवायची आहे, छोटीशी प्लेट ठेवा आणि त्यानंतर तो दिवा त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे देवांना अंघोळ घालताना किंवा देवपूजा करताना या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर यांचं पालन हे अवश्य करावं. तरच आपल्याला आपल्या देवपूजेचं फळ हे मिळत असतं. तर अवश्य देवपूजेचे हे नियम पाळा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.